बायको रील स्टार होती. तिचं लग्न झालं, परंतु काही दिवसांनी ती पतीला म्हणू लागली की तू काळा आहेस, माझ्यासाठी शोभत नाही. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने जे काही केलेलं आहे ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. धार जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सुरुवातीला दरोड्याचा प्रयत्न वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एका थंड डोक्याने रचलेला हत्येचा कट असल्याचं उघड झालं. गोंदीखेडा या जिल्ह्यात गावात त्या घटना घडली असून प्रियंका नावाच्या महिलेने सुरुवातीला दावा केला होता की रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला आणि पती देवकृष्णाची हत्या करून पळ काढला. परंतु ते जी काही सांगत होते ते सर्व काही खोटं होतं. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असं समोर आलं की देवकृष्ण आणि प्रियंका यांच्या वैवाहिक नात्यात गेल्या काही काळापासून मोठा तणाव होता. पीडित कुटुंबाच्या विधानानुसार प्रियंका आपल्या पतीला त्याच्या रंगावरून टोमणे मारत होती. तू काळा आहेस आणि अधिक चांगल्या पुरुषासाठी मी पात्र आहे असं म्हणत ती वारंवार त्याच्याशी भांडण करत होती आणि काही प्रसंगी तिने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती. तपासात पुढे असे निष्पन्न झाले की प्रियंकाचे 2020 पासून कमलेश नावाच्या व्यक्तीशी प्रेम संबंध होते. या दोघांनी मिळून देवकृष्णाचा काटा काढण्याचे ठरवले आणि हत्येला दरोड्याचे स्वरूप देण्याचा कट रचला. या हत्येचा कट पूर्ण करण्यासाठी कमलेशने सुरेंद्र नावाच्या एका साथीदाराला सोबत घेतले आणि या कामासाठी चक्क सुमारे 1 लाख रुपयांची सुपारी ठरवण्यात आली होती. ठरलेल्या योजनेनुसार देवकृष्ण गाढ झोपेत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे प्रतिकाराची कोणतीही संधी न मिळता त्याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी दरोड्याचा बनाव रचला होता, ज्यामध्ये घरातील वस्तू इतरत्र फेकण्यात आल्या होत्या आणि प्रियंकाचे हातपाय बांधले गेले. त्यानंतर प्रियंकाने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधले, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. घटनेनंतर अवघ्या 36 तासांच्या आत धार पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी प्रियंका आणि कमलेश या दोघांचा कट अटक केली असून तिसरा आरोपी सुरेंद्र याचा शोध आहे. धारचे पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी सांगितले की तपासाची दिशाभूल करण्यासाठी हा दरोड्याचा बनाव रचला होता, परंतु तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून पत्नी आणि तिच्या साथीदाराचा सहभाग असलेला एक नियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईमुळे खऱ्या गुन्ह्यांचा चेहरा समोर आलेला आहे. परंतु या सर्वात निष्पाप त्या नवऱ्याचा जीव मात्र पत्नीने घेतलेला आहे. अशा प्रकारे संपूर्ण घटना घडलेली. अक्षरशः सोशल मीडियाचा वापर, इंस्टाग्रामवर बायकोला रील बनवायची आवड आणि त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढली आणि त्यानंतर आपल्याच पतीचा बायकोने काटा काढलेला आहे, तेही 1 लाख रुपयामध्ये. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.